पद्मासना The main aim of the meeting is to form PTA, Parents Teacher Association. It is formed with a mission to make the school a better place for children to learn. It is a platform that helps with simple and efficient support in all practical school issues using cooperation between the school and the parents. Today we gather to reflect on the past year achievements and look forward to future growth. Our students have excelled academically, showcased exceptional talent, and demonstrated remarkable character. It gives me immense pleasure to announce that this year also we are keeping our 100% result tradition of 10th and 12th board exam. And it's my promise it will be continued. Today, my dear parents, we are gathered here to form the Parent Teachers Association. This body will continue for the academic year 2025-26 and 26 and 27. We have to continue this association for 2 years. Now, first of all, I would like to explain what is a PTA formation and what is the quorum of this PTA formation. According to 16th April 2025 Government GR, we have to merge this PTA MPA in School Managing Committee, that is we called usually SMC. पालक शिक्षक वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर, मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व जागरूक पालकवर्ग व माझे सर्व सहकारी वर्ग, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. असं म्हणतात की पालकच आपल्या मुलाचे आयुष्याचे खरे शिल्पकार असतात. मूल जन्माला आलं की त्याचा पहिला जो गुरु असतो ती आई असते आणि आई वडिलांनंतर जे गुरु असतात, जे शिल्पकार असतात ते शिक्षक असतात. आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षण प्रक्रियेत आई वडिलांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची ठरते. आणि म्हणून ओघानेच शिक्षक पालक वर्ग हा अतिशय महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरतो. अशा या महत्त्वाच्या समितीवर पालकांचा सहभाग प्राप्त करण्यासाठी आज दिनांक 28 जून 2025 रोजी शिक्षक पालक समिती सदस्यांची नेमणूक करण्याची कार्यवाहीला आपण सुरुवात करूया.
नवीन निवड झालेल्या सर्व सदस्यांचं मी पुन्हा एकदा शाळेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांची निवड ही शासनाच्या नवीन GR नुसार 2 वर्षासाठी झालेली आहे. त्या सर्व सदस्यांचं या ठिकाणी मी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. There is a श्लोक in Sanskrit. The Kautilya Arthashastra, in this book, the Kautilya tells that पंचवर्षाणि पाले दशवर्षाणि ताडे प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवत आचरे. It is a skill how to behave with our child. Parents how can treat our child, it is a skills. And so some skills some skills in front of you I am going to present. So first of all, there are some simple rules I want to share with you. The first rule is no abuse or no violence. आपके कुटुंब में किसी भी प्रकार की वायलेंस अमंग द पेरेंट्स, मदर पेरेंट्स एंड फादर पेरेंट्स, आप अगर अवॉइड कर सकते हो तो मैं आपको कह सकता हूँ आप अच्छे पेरेंट्स हैं. बोलने की जो कला है वो आप सीखिए. बच्चे आपका अनुकरण करते हैं और बच्चे आपका अनुकरण करते हैं, इसीलिए आपको एक सही ढंग से बोलने की कला आपको सीखनी है. आप अपने बच्चों को टाइम दीजिए, आप अपने बच्चों से खेलिए, आप अपने बच्चों से पूछिए, आप अपने बच्चों से एक फ्रेंडली वार्तालाप कीजिए. जब आप आपके बच्चों से घुल मिलेंगे तो आपकी एक पेरेंटिंग अच्छी चल रही है, आपके बच्चे आपसे कनेक्ट हो रहे हैं, वो अपने दिल की बात बता रहे हैं. ऐसा एक घर में वातावरण होना चाहिए. बच्चों को स्ट्रेस कभी मत दीजिए. उपस्थित सर्व पालक बंधू भगिनी, आपण आपल्या घरामध्ये चाव्या जशा एक ठिकाणी ठेवतो तसं मोबाईल सुद्धा एक ठिकाणी पार्किंग करण्याची व्यवस्था करावी. थोड्या कालावधीसाठी करा, पुरेसे आहे तेवढं. ते फार फास्ट पिढी आहे, तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही प्रकरण. आणि तुम्ही मालक अजिबात नाही, आम्ही पालक म्हणून इथं बोलवलंय. आणि पालक तुम्ही आहात तर ते राष्ट्राची संपत्ती आहे तुमच्या घरी, तुमच्या मालकीची नाहीये. सून आल्यावर कळेलच तुम्हाला. तर ही राष्ट्राची संपत्ती आहे. आपण 7-7, 8-8 जण होतो, हे 1-1 आहे, 2-2 आहे, त्यामुळं तर आणखी अमूल्य झालेली संपत्ती. तर या निमित्ताने आणि शैक्षणिक धोरण पण बदलतंय. इंग्रज या देशात आले, इथल्या ज्ञान परंपरा असलेल्या एज्युकेशन सिस्टीम त्यांनी घालवली. त्यांना क्लर्क पाहिजे होते, कारकून पाहिजे होते, ते त्यांनी निर्माण केले. आपण ते गेल्यावरही 75 वर्ष ठेवले. सुदैवाने यंदा आता आणखी याच्यावर राजकारण होईल, हिंदी शिकावं की नाही, तुम्ही लक्ष देऊ नका, ते व्हायचं ते होईल. खरं तर बहुभाषिक व्हायला पाहिजे. आपल्या मुलाला 4 भाषा काय येऊ नये. शहरातले नागरिक सगळे पालक जर्मन शिकण्यासाठी, फ्रेंच शिकण्यासाठी दरवर्षी 20-20 हजार रुपये खर्च करतात. शाळेत हिंदी त्याला चांगली येत असेल तर काय अडचण आहे, बहुभाषिक होऊ द्या मुलांना. आता राजकारणाकडे ते तात्कालीन कारण आहे. मला सांगतो या मुलांचा मूड सांभाळणं सुद्धा फार मुश्किल होणार आहे. आपल्याला कुणी येता जाताना काका, मावशी, मामा कोणी चापट मारायचं, आपण पाहायचो काय झालं, काहीच नसायचं, पण काही रिॲक्ट होता यायचं नाही. आता तुम्ही आई वडील मारून पहा, एक वेळा आम्ही मारलं तर ते मुलं माफ करतील, तुमच्याशी 2 दिवस बोलणार नाही, एवढा बदल झालेला आहे. तर फार जबाबदारीचे दिवस आपल्याकडे आलेले. सुदैव म्हणा दुर्दैव म्हणा, आपण आई वडिलांना घाबरत होतो, मुलांनाही घाबरायचंय, ते पण पहा, तुम्हाला तोही अनुभव येईल. तर या सगळ्या वातावरणात मी तुम्हाला या PTA आणि ज्यांची निवड झालेली आहे त्यांना आणखी 3रं काम लागलेलं आहे की आम्हाला मॅनेजमेंटमध्ये मदत करायची. आधीच्यांनी सगळ्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. आपण सर्वांनी या निमित्ताने आज निवड झालेले यापूर्वीचे आणि आपण पालक सर्व ज्यांना वेळ आहे नाही, काहींना वेळ नसतो म्हणून ते इकडे येऊ शकत नाही, पण तुम्ही मुलांना घरी चांगला सपोर्ट करा. जे पालक आमच्या बरोबर काम करतील ते इथे मुलांना सपोर्ट करतील आणि आम्ही तर त्याच कामाला आहोत. आपण सर्वजण मिळून
हे जे राष्ट्राची संपत्ती ज्याला मी म्हटलो, तुम्ही पालक मी शिक्षक, हे देशाची जी संपत्ती आहे तिचं संवर्धन करू. मी तुम्हाला खात्री देतो ते डॉक्टर होतील, इंजिनियर होतील, कोण होतील त्यांच्या नशिबाने आणि बुद्धिमत्तेनुसार, पण ते चांगला माणूस होतील असा प्रयत्न आम्ही करू. धन्यवाद. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मै